अमजदचा आवाज हा गब्बर सिंगचा आवाज वाटत नाहीये. वयाच्या 7व्या वर्षी आणि ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचं. तर आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजींना आवडत नाही. एवढं सगळं बोलल्यानंतर हे खरंच महाराष्ट्राचे महागुरू आहेत का, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. सचिनजींचे अनेक पॉडकास्ट, इंटरव्ह्यू सध्या भयानकपणे व्हायरल होतात. अजमतचा किस्सा असेल, जया बच्चनचा सीन असेल किंवा पाय पांढरे आहेत असा किस्सा असेल, तर या सगळ्यांवरून आता सचिन पिळगावकर प्रचंड ट्रोल होतात. एकापेक्षा एक भन्नाट सिनेमे देणाऱ्या सचिनजींना लोक का ट्रोल करत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. जेव्हा महाराष्ट्रात एखादी व्यक्ती स्वतःची स्तुती करत असेल तर त्याला ट्रोल केलंच जातं. हा महाराष्ट्राचा इतिहासच आहे. लोकांनी तुमची स्तुती केली तर तुम्ही मोठे होता. आणि आत्तापर्यंत एवढ्या करिअरमध्ये सचिनजी कधीच एवढे ट्रोल झाले नव्हते, कारण त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण आता ते स्वतःच्या स्तुतीत अडकले आहेत अशा कमेंट्स लोक करतात. मुळात काय, तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती स्वतः लिहू नका, नाहीतर लोक त्याच्यावर रेघोट्या मारायला सुद्धा कमी करत नाही. अभिनेते, दिग्दर्शक, गायक, प्रोड्युसर, डान्सर या सगळ्या क्षेत्रात काम करणारे सचिनजी आता ट्रोलिंग क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत. एखाद्या कलाकारावर अशी टीका करणं कितपत योग्य? आणि सचिनजींच्या अनेक मोठ्या वक्तव्यांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.